नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सीएकने जी एक्झाम कंडक्ट केली होती 2 ऑगस्ट रोजी, सीएक CET कॉमन एंट्रन्स टेस्ट. तर तिचा निकाल जो आहे पब्लिश केलेला आहे. तर आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत आणि जे विद्यार्थी नॉट क्वालिफाईड आहेत तर त्यांची लिस्ट आपण पाहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस कशी असेल ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर मला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्समध्ये आणि मेसेज आले की पुढचं जे आहे इंटरव्ह्यू जो आहे तो कसा असणार आहे आणि ते 50 मार्कासाठी असणारा इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये पॅनल कसा असणार आहे आणि कशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं आहे. तर ज्यावेळेस इंटरव्ह्यूची लिस्ट जी पब्लिश होईल त्यावेळेस आपण एक वेगळं लेक्चर घेऊन इंटरव्ह्यूबद्दल डिस्कशन करणारच आहोत. पण जेव्हा सीएकचं नोटिफिकेशन आलं होतं 2026 आणि 27साठीच्या कालावधीसाठी, तर त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. की ज्या वॅकन्सीज आहेत, टोटल जागा आहेत, तर आता क्वालिफाईड झालेले कॅन्डिडेट्स आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यापैकी किती जणांना इंटरव्ह्यूसाठी जे आहे क्वालिफाय केलं जाणार आहे, पात्र करण्यात येणार आहे. आणि मग ते व्हॉट्सअपद्वारे गुगल मीटद्वारे जे इंटरव्ह्यू कंडक्ट केले जातील त्याच्यानुसार तुमची फायनल लिस्ट लागेल. मग पहिला राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड अशा पद्धतीने जे ॲडमिशन प्रोसेस होईल, साधारण 1-1.5 महिन्यामध्ये प्रोसेस सुरू होईल. कारण की इंटरव्ह्यूसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये जर इंटरव्ह्यू सुरू झाले तर ते साधारण 2 आठवडे तरी चालतात. म्हणजे असं समजा की 3rd वीक किंवा 4th वीक सप्टेंबरच्या फायनल लिस्ट येईल आणि त्याच्यानंतर जो कॅप राऊंड आहे, फर्स्ट कॅप राऊंड, तो चालू होईल. मग तुमच्या मेरिटनुसार जे हे 8 इन्स्टिट्यूट इथे दिसत आहेत, तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला हे इन्स्टिट्यूट आहेत ते प्रेफरन्स द्यायचं आहे. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये पाहूया की आपण याच्या अगोदर सुद्धा एक लेक्चर केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सीएकचे जे पूर्ण पेपर आहे तो सॉल्व केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता आपण या लेक्चरमध्ये बघूया की जे क्वालिफाईड कॅन्डिडेट्स आहेत, सीएकचा CETचा रिझल्ट पब्लिश केल्यानंतर जवळपास 2062 जे विद्यार्थी आहेत ते क्वालिफाईड आहेत. ठीक आहे. तर या विद्यार्थ्यांमधून जी आहे ती मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्याच्यामध्येच टोटल किती विद्यार्थ्यांना जे आहे बोलवलं जाईल इंटरव्ह्यूसाठी. आणि जे नॉन क्वालिफाईड जे विद्यार्थी आहेत त्यांची प्रोसेस जी आहे ती इथेच संपलेली आहे. तुम्ही पुढच्या परीक्षेसाठी किंवा इतर काही महाराष्ट्र राज्याच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही एक्झाम्स आता शेड्यूल्ड आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी प्रिपरेशन करू शकता. महाराष्ट्राची तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रुप C, ग्रुप B या पेपरचं सुद्धा प्रिपरेशन चालू असेल तर ते चालू ठेवा. आता सीएकला तुम्ही पुढच्या वर्षी ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यावेळेससुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. तर आपण बघूया की टोटल वॅकन्सी किती आहेत. तर टोटल वॅकन्सी 560 आहेत. त्याच्यामध्ये जर अल्पसंख्याक अनुदानित सोडल्या तर 510 वॅकन्सी आहेत. तर आपण बघूया की इन्स्टिट्यूट वाईज वॅकन्सी किती आहेत आणि ह्या 2062 जे क्वालिफाईड कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यामधून किती कॅन्डिडेट्स जे आहेत ते इंटरव्ह्यूसाठी बोलवले जातील. साधारण आपण एक एक्सपेक्टेड कॅन्डिडेट्स किती आहेत ते पाहूया आणि त्याच्यानुसार आपलं जे पुढची स्ट्रॅटेजी असेल ती पण आपण डिसाईड किंवा डिस्कस करूया. ठीक आहे. आता जी सीएक मुंबईचं जे इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये 100 सीट्स आहेत आणि अल्पसंख्याक अनुदानित 10 सीट आहेत. अशा पद्धतीने 110 सीट सीएक मुंबईसाठी आहेत. त्याच्यानंतर नागपूर आहे. नागपूरलासुद्धा 100 सीट आहेत. छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद, 60 सीट आहेत. कोल्हापूरसाठी 60 सीट आहेत. नाशिकसाठी 60 सीट आहेत. अमरावतीसाठी 60 सीट आहेत. आणि त्याच्यानंतर जे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, जे ACSE पुणे, डॉक्टर बाबासाहेब संशोधन व प्रशिक्षण संस्थाच्या 20 जागा आहेत. आणि त्याच्यानंतर 8वे इन्स्टिट्यूट आहे PCMC, पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित सावित्रीबाई फुले अकॅदमी पुणे, फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील रहिवासी दाखला असलेले विद्यार्थी.
तर ही जी टर्म आहे ही तुम्ही लक्षात ठेवा. मी तुम्हाला ह्या टर्मबद्दल एक महत्त्वाची सूचना जी आहे शेवटला करणार आहे. तुम्हाला जर कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये जर ॲडमिशन मिळालं नाही आणि ह्या इन्स्टिट्यूटमध्ये जर जागा रिकाम्या असतील तर मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन किंवा काही मदत करण्याचा प्रयत्न करील की तुम्हाला ह्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन कसं देण्यात येईल आणि कशा पद्धतीने आपल्याला तिथे तुम्हाला जे आहे तिथे सहाय्य करता येईल. आपण तशा पद्धतीने तुम्हाला जी आहे मदत करता येईल का ते बघणार आहोत. तर आपण हे शेवटचा व्हिडिओ संपताना आपण ह्याबाबत हा जो पॉईंट आहे त्याच्याबाबत डिस्कस करणार आहोत. तर त्यासाठी 50 जागा आहेत. जर का जागा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये जर पूर्णपणे भरल्या नाही, उरलेल्या जागा जर शिल्लक राहणार असतील तर त्यासाठी काय करता येईल आपण ते डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर बघूया अशा पद्धतीने टोटल 510 जागा आहेत. तर इथे क्लिअर कट त्यांनी नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलेलं आहे हां की लेखी परीक्षामध्ये जे 200 गुण असतील आणि मुलाखतीला 50 गुण सेपरेट आहेत याच्यापैकी आणि ह्या 200पैकी, तर अशी तुमची 250 किती 250 मार्क्स आहेत. 250 मार्क्स तर ह्याच्यामध्ये 250 मार्क्समध्ये इथे तुम्हाला आहे ना 200 हे मार्क्स आहेत. त्याच्यामध्ये सीसॅटसुद्धा आहे. तर ते सीसॅटचे मार्क तुम्ही वगळू शकता किंवा वगळावे लागतील. त्यासाठी तुम्हाला सीसॅट क्वालिफाय करणं गरजेचं आहे. तर ते क्वालिफाईंग मार्क्स आहेत. तर हे 200 आणि 50 तर ह्याच्यामध्ये जी एसचे जे 100 मार्क असतील, जी एसचे 100 मार्क्स आणि हे 50 मार्क. तर तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे ही 150 मार्क्समधून लागणार आहे. ठीक आहे. तर 100 मार्क्स जे जी एसमध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन होते 100 मार्कासाठी, त्याच्यामधून तुम्हाला जेवढे मार्क्स भेटतील प्लस इंटरव्ह्यूमध्ये जे काही मार्क भेटतील त्याच्यामध्ये टोटल 150 मार्कापैकी तुमची जी मेरिट लिस्ट लागणार आहे. आणि त्यानंतर जी आहे तुमची मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. मग जे कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3 असे तुम्हाला 3 राऊंड प्रोव्हाइड केले जातील. असं सहसा म्हणजे प्रत्येक वर्षी होतं. तर या वर्षीसुद्धा तसंच कंडक्ट केलं. तर तशा प्रकारे जर केलं तर तशीच प्रोसेस असेल. तर आपण बघूया की पुढे इन्स्ट्रक्शन काय आहे. तर इथे त्यांनी दिलेलं आहे की प्रवेश जी परीक्षा पद्धत आहे त्याप्रमाणे इथं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये एक त्यांनी असं मेन्शन केलं आहे की जे कॅन्डिडेट्स आहेत हां तर ते अंतिम गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीप्रमाणे व निवडलेल्या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्यात येईल. प्रवेशासाठी दिलेले प्रशिक्षण केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. तर हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. पण आपल्याला सध्या हा बघायचा आहे की मुलाखत घेण्याचे प्रस्तावित झाल्यास त्याचे प्रमाण 1:3 या प्रमाणात असेल. तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. इथे आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वॅकन्सीज आहेत 560 तर 560 × 3 अशा तुम्हाला जे आहेत जे कॅन्डिडेट्स आहेत इंटरव्ह्यूसाठी जे पात्र होतील है ना. तर टोटल जे आहेत 1680 किती 1680 560 × 3 1680 कॅन्डिडेट जे आहेत नियर बाय तुम्हाला जे आहेत इंटरव्ह्यूसाठी घेतले जातील. तर आपण बघणार आहोत की 2062मधून हे कॅन्डिडेट घेतले जाणार आहेत इंटरव्ह्यूसाठी 2062मधून. मग आता जे उर्वरित विद्यार्थी आहेत ह्याच्यामध्ये जवळपास जे विद्यार्थी आहेत 300-350 विद्यार्थी ह्याच्यामध्ये जे आहेत ते बाहेर पडणार आहेत. तर बाकीचे जे विद्यार्थी आहेत 1680 ते 1700 हां नियर बाय. तर ह्याच्यापैकी ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय आहेत इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय असणार आहेत. तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे व्हॉट्सॲपद्वारे जे आहे वेगवेगळा ग्रुप पॅनलचा ग्रुप तयार होईल. मग त्याच्यामध्ये पॅनल असेल कोल्हापूर, मुंबई, नागपूर आणि तुम्हाला ती लिंक मेलद्वारे तुम्हाला शेअर केली जाईल आणि तुम्हाला ती लिंक जॉईन करून तुमचा इंटरव्ह्यू कोणत्या दिवशी आहे त्यानुसार तुम्हाला जे आहे गुगल मीटद्वारे तुमचा इंटरव्ह्यू द्यायचा असतो. ठीक आहे. तर आपण आता बघूया की ह्या वॅकन्सीचा ब्रेकअप कसा आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कुठे स्टँड करता. तुमचा स्कोअर जर तुम्हाला माहीत असेल आणि इंटरव्ह्यूसाठी पात्र असलेली लिस्ट जर तुम्हाला माहीत असेल तर त्यासाठी तुमचा स्कोअर आणि तुमचा रँक याच्या आधारे तुम्ही हे प्रेफरन्स जो आहे कोणता आहे तो द्यायचा आहे तो तुम्ही ठरवू शकता. तर इथे आपण बघू शकता
हा पूर्ण चार्ट दिलेला आहे, ब्रेकअप चार्ट आहे पूर्ण वॅकन्सीजचा. तर इथे पहिलं इन्स्टिट्यूट आहे सियाक मुंबई, दुसरं PITC नाशिक, तिसरं PITC कोल्हापूर, चौथं संभाजीनगर, PITC अमरावती, PITC नागपूर आणि यशदा पुणे, PCMC पुणे. तर इथे बघितलं ना तुम्ही, तर हे टोटल 510 आणि ह्या 50. आता आपण बघूया की ह्या 50 560. तर ह्याच्यामध्ये सियाक मुंबईला SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, OBC कॅटेगरी, VJA, NTB, NTC, NTD, EWS, SEBC, ओपन आणि SBC असं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर मायनॉरिटीच्या काही जागा आहेत आणि दिव्यांगन आणि ऑर्फन यांना 5% आणि 1% जागा ज्या आहेत आरक्षित केलेल्या आहेत. ठीक आहे. तर आपण बघूया की हा जो कॉलम आहे, पहिला कॉलम सियाक मुंबईचा, तर त्याच्यामध्ये जनरल आणि फिमेल असं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. आणि जो रो आहे, पहिला रो SCचा, त्याच्यामध्ये 13% प्रत्येक रोमध्ये जे आहे की किती जागा ते भरल्या जातील ते दिलेले आहेत. आता सियाक मुंबईमध्ये SCच्या 9 जागा जनरल आणि 4 जागा ह्या महिला भरल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर STच्या 5 जागा जनरल आणि 2 जागा ह्या महिलांच्या भरल्या जाणार आहेत. तर मी तुम्हाला पहिले सियाक मुंबईचं एक्सप्लेन करतो. तर बाकीचं सुद्धा इन्स्टिट्यूट आहे ते अशा पद्धतीने असणार आहे, ते तुम्ही पाहू शकता. नंतर मी तुम्हाला एक इन्स्टिट्यूट जे आहे ते एक्सप्लेन करून सांगतो. OBCमध्ये टोटल 19% आहे आरक्षण. त्याच्यामध्ये 13 जागा ह्या 100पैकी 13 जागा ह्या जनरलसाठी आहेत. त्याच्यामध्ये मेल असतील आणि फिमेलच्या ह्या 6 जागा आहेत. VJAसाठी 3% आरक्षण, 2 जागा ह्या जनरल, 1 जागा फिमेलसाठी. NTB, NTC आणि NTDसाठी प्रत्येकी 1 जागा ही फिमेलसाठी आहे, महिलांसाठी आहे, विद्यार्थिनींसाठी आहे. आणि 2 ह्या जागा NTB, NTCसाठी आहे आणि 1 जागा ही NTDसाठी आहे जनरलमध्ये. आता EWS, तर EWSचं 10% आरक्षण, 7 जागा ह्या जनरलमध्ये आहेत आणि 3 जागा EWS महिलांसाठी आहेत, विद्यार्थिनीसाठी आहेत. SEBCच्या सुद्धा 7 जागा आहेत आणि 3 जागा ह्या विद्यार्थिनींसाठी आहेत, फिमेलसाठी आहेत. अशा पद्धतीने ओपनच्या 20 जागा आणि फिमेलच्या 8 जागा आहेत. SBCच्या 2% आहे, SBCचं 2% आहे, 2 जागा आणि महिलाला जागा नाही. ठीक आहे. तर आपण हे जेव्हा पाहतो कॅटेगरायझेशन सियाक मुंबईचं, तर 70 जागा ह्या जनरल आहेत आणि 30 जागा ह्या आरक्षित केलेल्या आहेत महिलांसाठी. तर 30% ह्या जागा महिलांसाठी आरक्षित केलेल्या आहेत, बरोबर. 30% ह्या जागा महिलांसाठी आरक्षित केलेल्या आहेत. आता ह्या उरलेल्या 70 जागांमध्ये हे बाकीचे जे कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या पद्धतीने जागा दिलेल्या आहेत. ह्या कन्फर्म जागा ज्या आहेत भरल्या जाणार आहेत. आणि ह्याच्यानंतर जर एखादी जागा वॅकंट असेल तर त्या जागेचं काय करायचं किंवा काय होईल हे आपल्याला नंतर जे कॅप राऊंडला कळेल. आणि मायनॉरिटीच्या सुद्धा 7 जागा आहेत जनरलमध्ये आणि फिमेल्सला सुद्धा 3 जागा रिझर्व केलेल्या आहेत, बरोबर. तर अशा पद्धतीने हे टोटल जे आहे 110 जागांचं कॅटेगरायझेशन सियाक मुंबईसाठी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता तुम्हाला एक बघायचं आहे की अशाच पद्धतीने PITC नाशिकचं कॅटेगरायझेशन आहे, कोल्हापूरचं आहे, संभाजीनगरचं आहे, अमरावतीचं आहे, नागपूरचं आहे. नागपूरचं आणि मुंबईचं सेमच आहे आणि यशदा पुणे आणि PCMC पुणे. तर थोडंसं यशदाबद्दल आपण डिस्कस करूया. यशदा जे पुण्याचं आहे ते ह्याचं जे इन्स्टिट्यूट आहे हे शिफ्ट केलेलं आहे, ते आहे वाकडला. आणि PCMC पुणेचं जे इन्स्टिट्यूट आहे जे फ्री कोचिंगचं, ते सुद्धा वाकडला आहे. तर ह्या दोघांचं हॉस्टेल जे आहे हे एकच आहे. म्हणजे ह्या दोघांचं मिळून टोटल ह्या 80 जागा आहेत, एकाच हॉस्टेलमध्ये आहेत. ह्या PCMC पुणे आणि यशदा पुणे ह्या दोघांचं एकाच ठिकाणी हॉस्टेल आहे. जे भूमकर चौकाजवळपासून एक विजन वन मॉल आहे त्या ठिकाणी ह्या 2 इन्स्टिट्यूटसाठी लायब्ररीचं प्रोव्हिजन केलेलं आहे. आणि जे लेक्चर्स वगैरे आहेत ते सुद्धा विजन वनच्या लायब्ररीच्या बाजूच्या हॉलमध्ये होतात. आणि हॉस्टेलसाठी एक 7 मजली बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी प्रत्येक मजल्यावरती 5 असे फ्लॅट्स आहेत, असे 7 फ्लोअर आहेत त्या ठिकाणी. मी तुम्हाला ह्याचं जे आहे जेव्हा कॅप राऊंड सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला ह्याबद्दल मी पूर्णपणे डिटेल्समध्ये सांगेल की कसं आहे काय आहे. तर फक्त आपण आता वॅकन्सीबद्दलच डिस्कस करूया. इथे काय होतं की यशदाच्या 30 जागा आहेत. तर हे इन्स्टिट्यूट जे आहे
पुण्यातले विद्यार्थी शक्यतो सदाशिवपेठ आणि आजूबाजूच्या एरियामध्ये अभ्यास करत असल्यामुळे जर मेरिट लिस्टमध्ये किंवा ह्या लिस्टमध्ये सिॲकच्या असतील तर ते ह्या यशोदा पुणेला जाण्यासाठी प्रेफर करत नाहीत, कारण की हे थोडं त्यांना आउटसाईड वाटतं. हा एक हे इन्स्टिट्यूट जेव्हापासून तिथे शिफ्ट झाले तेव्हापासूनचा हा अनुभव आहे विद्यार्थ्यांचा. त्यामुळे शक्यतो इथे जागा ह्या रिकाम्या राहतात. सर्वच जागा रिकाम्या राहत नाहीत, कारण की आता ह्यावेळेस त्यांनी पूर्वीच्या ठिकाणी 50 वगैरे जागा होत्या, आता त्यांनी जागाच कमी केलेल्या आहेत, 30 जागा केलेल्या आहेत. पण PCMC पुणेचं काय होतं की इथे 50 जागा आहेत, इथे टोटल 50 जागा आहेत. पण ह्यांची एक अट आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ह्यांची जी अट आहे ती कशा पद्धतीने आहे की तिथला रहिवासी असणं गरजेचं आहे, बरोबर. तिथला रहिवासी असणं गरजेचं आहे. तर बरेचसे विद्यार्थी जर तिथला रहिवासी असतील, रहिवासी असेल तर तो त्या हॉस्टेलला जाऊन का राहील, बरोबर ना. जर त्याचं घरच तिथं असेल तर तो त्या हॉस्टेलला जाऊन का राहील. तर असंच होतं, विद्यार्थी ॲडमिशन करतात तिथे आणि त्यातले काही विद्यार्थी तिथे राहतातसुद्धा. आणि काय होतं मग अशा पद्धतीने तिथे असल्यामुळे ही क्लॉज असल्यामुळे इथे जागा बऱ्याचशा रिकाम्या राहतात. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडमध्ये जवळपास 30-35च विद्यार्थी इथे ॲडमिशन घेतात. बाकीच्या जागा ज्या आहेत 10-15 ह्या रिकाम्या राहण्याची शक्यता जास्त असते. तर मग विद्यार्थ्यांनी काय करावं की त्यांना इथे ॲडमिशन मिळेल ते आपण जे आहे त्यांना म्हणजे ॲडमिशन मिळण्यासाठी जे आहे ते यशोदाला ते ट्राय करू शकतात जर तिकडे जागा वॅकंट असेल तर. आणि जर नाही मिळाली तर ते एकदा सरांना भेटून विचारू शकतात. पण त्यांचं जे आहे क्रायटेरिया जो आहे तो फुलफिल करायला हवा. तर क्रायटेरिया फुलफिल नसेल तर ते ॲडमिशन तुम्हाला तिथे मिळणार नाही. ठीक आहे. आता आपण बघूया की PCMC इन्स्टिट्यूट आहे पुण्याचं, तेच जे वाकडला हॉस्टेल आहे ते साधारण त्यांचं जे टेन्यूर आहे 15 नोव्हेंबरला जे आहे ॲडमिशन चालू होऊन तिथं राहण्यास सुरुवात होते. 1 नोव्हेंबर किंवा 15 नोव्हेंबर. 1 नोव्हेंबर किंवा 15 नोव्हेंबर हे लक्षात ठेवा. 1 नोव्हेंबर किंवा 15 नोव्हेंबरपर्यंत तिथे जे आहे बॅच सुरू होते. तिथून पुढे 11 महिने हे UPSCसाठी, UPSC PCMCसाठी असेल. आणि यशोदासाठी जे आहे ती परीक्षा होईपर्यंत म्हणजे मेपर्यंत, परीक्षा होईपर्यंत यशोदावाल्यांचं परीक्षा होईपर्यंत म्हणजे मेमध्ये एक्झाम आहे. तर मेपर्यंत तुम्हाला राहण्याची व्यवस्था आहे. नंतर तुम्हाला यशोदा परिपत्र काढून हॉस्टेल जे आहे वॅकंट करायला जे आहे जी सूचना करते. पण जर तुम्ही तिथे रिक्वेस्ट केली सरांना तर ते तुम्हाला राहण्यासाठी सुद्धा व्यवस्था करतात. ते तुम्ही करू शकता ते सरांना भेटून. ते आपण नंतर डिस्कस करूच. सध्या फक्त वॅकन्सीपुरतंच चर्चा करूया. ठीक आहे. आता आपण हे सगळं चार्ट बघितला तर आपण अशा पद्धतीने बघितलं की 1:3 1:3 म्हणजे आपण टोटल 1700 कॅन्डिडेट आता पात्र होतील इंटरव्ह्यूसाठी मेरिट लिस्टनुसार. तर त्यांचा जो क्रायटेरिया आहे तर तो GSच्या मेरिट लिस्टनुसार बसणार आहे. म्हणजे आत्ताची ही लिस्ट आहे ही क्वालिफाईड झालेली कॅन्डिडेट. तर ह्यांची जी लिस्ट आहे ही कॅन्डिडेटची आता रोल नंबर वाईज होती. ही 2062 जी आहेत ही रोल नंबर वाईज लिस्ट होती. आता ती रिशफल होऊन रँक वाईज होईल. रँक वाईज होईल. मग तुम्ही तुमचा रँक आणि तुमचं हे बघून मेरिट लिस्ट बघून बाकीच्या विद्यार्थी जे आहेत त्यांची प्रोसेस इथेच थांबेल जर त्यांचं नाव ह्या लिस्टमध्ये नसेल इंटरव्ह्यूच्या. तर जे इंटरव्ह्यूमध्ये असेल त्यांनी हे नक्कीच व्हिडिओ बघितला पाहिजे. तर आपण आता बघूया की पुढे त्यांचं जे आहे की इंटरव्ह्यू लिस्ट झाली त्याच्यानंतर तुमचे इंटरव्ह्यू कंडक्ट केले जातील. साधारण 1 महिना वगैरे जाईल त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस व्हायला आणि ॲडमिशन व्हायला. म्हणजे साधारण तुम्ही समजा की 1 ऑक्टोबरपासून जर बाकीच्या इन्स्टिट्यूटमध्ये PITCमध्ये ॲडमिशन सुरू झालं तर PCMCचं हे 15 नोव्हेंबरपर्यंत बॅच चालू होते. हे माझ्या माहितीनुसार किंवा गेल्या रेकॉर्ड पाहिले असता 2-3 बॅचेसचे हे मी तुम्हाला सांगू शकतो. आता आपण ह्याच्यामध्ये प्रवेशासंबंधी महत्त्वाच्या सूचना काय दिलेल्या आहेत त्या बघूया. ह्या पण खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये कागदपत्र कोणते लागणार आहेत ते सुद्धा दिलेलं आहे. आता बघूया की SEAC आणि PITCच्या सर्वच केंद्रामध्ये पूर्वपरीक्षा प्रशिक्षण सत्राचा लाभ घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांना त्याच केंद्रात पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही. तर आता हा समजून घेऊ पॉईंट काय आहे तो. तसेच या संस्थांमधील दुबार प्रवेशाचा अधिकार संबंधित संस्थांच्या प्रचलित नियमानुसार असेल. ठीक आहे. आता बघा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की ही SEACची जी परीक्षा आहे ते रिपीटर्स देत असतात. ज्यांनी अगोदर ज्यांनी अगोदर 6-7 इन्स्टिट्यूट आहेत ज्यांनी सपोज आता एक इथे आपण बघूया की हे इन्स्टिट्यूट आहेत
जर एखादा विद्यार्थी आहे त्यांनी अगोदर सियाक नागपूरमध्ये जर लाभ घेतलेला असेल तर तो पुन्हा नागपूरसाठी इलिजिबल नाही, परंतु तू बाकीच्या जे इन्स्टिट्यूट आहेत त्यांना अप्लाय करू शकतो का, प्रेफरन्स देऊ शकतो का, तर हो तो देऊ शकतो आणि नागपूरचा सुद्धा प्रेफरन्स देऊ शकतो, परंतु जर ते त्याला अलॉट झालं तर त्याचं ॲडमिशन कॅन्सल होणार, कारण की तो जो आहे तिथे त्यांनी पहिल्यांदा जो तिथला जे प्रशिक्षण आहे ते तिथे केलेलं आहे, त्यामुळे त्याला ॲडमिशन मिळणार नाही. परंतु तो बाकीच्या ठिकाणी जसं मुंबई असेल, कोल्हापूर असेल, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती अशा पद्धतीने बाकीच्या ठिकाणी तो ॲप्लाय करू शकतो, तिथे त्याला प्रशिक्षण मिळू शकतं. हां, तर आपण बघूया की ह्या फायनल मेरिट लिस्टमध्ये असे बरेच विद्यार्थी असतात. असं समजून धरू की 25 to 30% असे विद्यार्थी असतात ते ऑलरेडी लाभ घेतलेले असतात आणि ते कुठल्या ना कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये शफल होत असतात. असं जर आपण डाटा बघितला गेल्या 3-4 वर्षाचा त्याच्यामध्ये दिसून येतं. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये काय होईल, बरेचसे फॅक्टर चेंज होतात. ह्या एका फॅक्टरमुळे बरेचसे जे म्हणजे हे जे आहे आपण प्रेडिक्ट करतो ते चेंज होतं, कारण की तसं जे आहे नावं कमी जास्त होतात, कारण की प्रवेशानुसार प्रेफरन्सनुसार ते त्यांची पसंती देतात. आता बघूया की जाहिरातमध्ये नमूद केंद्रासाठी सामायिक परीक्षा महाराष्ट्रातील 7 केंद्रावर हे झालेलं आहे, हे पण आपण पाहिलेलं आहे. हा पॉईंट मी तुम्हाला सांगितला की पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील सावित्रीबाई फुले अकादमी पुणे येथे प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवाराने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा स्थानिक रहिवासी दाखला सादर करणे आवश्यक आहे ना. हा पॉईंट पण महत्त्वाचा आहे. तर ह्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की तिथला स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे तुम्हाला तिथे ॲडमिशन घेण्यासाठी. मग तुम्हाला मार्क्स हे किती असतील पण तुम्ही एक्झाम क्वालिफाय केलेली असली पाहिजे. आता आपण बघूया की क्वालिफाय झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला DBसाठी बोलवलं जाईल तिथे, तेव्हा कुठली कागदपत्र तुमच्यासोबत असली पाहिजे. एक म्हणजे तुमचं ग्रॅज्युएट डिग्री असली पाहिजे, विद्यापीठ पदवी गुणपत्रिका, विद्यापीठ पदवी प्रमाणपत्र. त्याच्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट प्लस कास्ट व्हॅलिडिटी बरोबर. त्याच्यानंतर मूळ TC ट्रान्सफर TC पाहिजे तुमचा, नाहीतर लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे कॉलेजचं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा डोमासेल सर्टिफिकेट हवा आहे, रिक्वायर्ड आहे. आणि जे कोणी कॅन्डिडेट नॉन क्रिमिलियरसाठी असतील त्यांच्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत वैध असावे. तर हे जे प्रमाणपत्र आहे NCL नॉन क्रिमिलियरचं, ही तारीख खूप महत्त्वाची आहे. 31 मार्च 2026 पर्यंत वैध असावे, हे महत्त्वाचं आहे. NCL वाले विद्यार्थी तुम्ही लक्ष द्या. तर त्याच्यानंतर वास्तव्याचा पुरावा हा PCMCसाठी लागतो. जर ज्यांना PCMCमध्ये त्या वाकडच्या हॉस्टेलला तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तिथे. त्याच्यानंतर वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे हे तुम्हाला जे फिटनेस सर्टिफिकेट ह्याला म्हणतात, फिटनेस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे बरोबर. तर हे तुम्हाला कुठे मिळेल, तर हे तुम्हाला उपजिल्हा रुग्णालय किंवा तुम्ही जिथे राहता तिथे जाऊन तुमच्या जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन हे तुम्ही तिथे टेस्ट करून तुम्हाला हे सर्टिफिकेट जे आहे इश्यू होतं. त्याच्यानंतर एक तुम्हाला हमीपत्र जे लिहून द्यावं लागतं ह्याच्यासोबत, ह्या सर्व कागदपत्रांसोबत. तर सदरील कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास प्रवेशाची पात्र समजले जाणार नाही. तर प्रवेश ह्याच्यातलं एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्रवेशासाठी पात्र नाही बरोबर, रिजेक्ट होऊ शकता. हे लक्षात ठेवा, हे डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आता आपण बघूया पुढचं की ह्याच्यामध्ये अधिवास किती राहील, टाईम किती असेल आणि किती दिवस तुम्हाला तिथे राहण्याची संधी आहे आणि स्टायपंड काय असेल. तर उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा अथवा जो महाराष्ट्र कर्नाटक वादग्रस्त सीमा आहे त्या भागात ते असल्यास उमेदवाराने अर्जात पात्रता परीक्षा महाराष्ट्र कर्नाटक वादग्रस्त सीमा गाव किंवा शहरातील संस्थेचे उत्तीर्ण झाल्याचे नमूद करणे आवश्यक असेल. ठीक आहे. तर हे महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचे असलेला विद्यार्थी गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत की अर्जासोबत प्रवेशाच्या वेळी संबंधित उमेदवाराने त्यांच्या पालकाचे हे सुद्धा त्याच्याशी जे आहे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवाले त्यांच्यासाठी दिलेलं आहे. आता आपण बघूया की वसतिगृह आणि व्यवस्था आणि विद्यावेतन.
तर राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थांमधील 2027 साठी अल्पसंख्याक व स्थानिक रहिवासी वगळून इतर उमेदवारांना संबंधित संस्थाच्या धोरणानुसार उपलब्धतेनुसार गुणानुक्रमे मोफत सुशुल्क वसतिगृहाची सुविधा देण्यात येईल. तर तुम्हाला रेसिडेन्शियल फ्री UPSC रेसिडेन्शियल कोचिंग आहे ही. तर तुम्हाला ह्याच्यासाठी हॉस्टेल जे आहे हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन हे बघा शासन निर्णयानुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार देण्यात येईल. मग आता हॉस्टेल प्लस तुम्हाला स्टायपंड असेल. आता स्टायपंड किती असेल तर 4-5 वर्षाच्या मागील रेकॉर्ड पाहता असं लक्षात येतं की स्टायपंड जे आहे 4,000 पर्यंत तुम्हाला पर मंथ मिळतं. किती? 4,000 रुपये पर मंथ हे स्टायपंड तुम्हाला तिथे देण्यात येतं. ठीक आहे. आता PCMC आणि यशोदामध्ये 25 रुपये देण्यात येत होते, पण 2025 साली ते 4,000 रुपये करण्यात आलेलं आहे. जर त्यांनी आता ह्या 2026च्या बॅचसाठी पण कंटिन्यू केला नसेल ह्याची माहिती आपल्यापर्यंत आल्यावर मी तुम्हाला नक्कीच कळवेल. पण समजून चला की 4,000 रुपयेसुद्धा तिथे स्टायपंड तुम्हाला मिळेल. आता स्थानिक रहिवासी व अल्पसंख्याक कोट्यातील उमेदवारांना वसतिगृह मिळणार नाही. आता बघा, जे स्थानिक रहिवासी आहेत आणि अल्पसंख्याक आहेत त्यांना वसतिगृह मिळणार नाही. ते ज्या 50 जागा आहेत अल्पसंख्याकाच्या त्यांना वसतिगृह मिळणार नाही. अपवाद: यशदा संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था SAC पुणे येथे अल्पसंख्याक कोट्यातील उमेदवारांना वसतिगृह सुविधा उपलब्ध आहे. तर ह्याच्यामध्ये अपवाद असा आहे की इथे बघू शकता तुम्ही या ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये हे अल्पसंख्याक आहेत अनुदानित आहेत ह्याच्यामध्ये 1 मिनटं तुम्ही हे जरा हा चार्ट बघा तुम्ही व्यवस्थित. तर याच्यामध्ये असं लक्षात येतं की ह्या 50 जागा आहेत. 50 जागापैकी 40 जागा ज्या आहेत त्यांना हॉस्टेल मिळणार नाही, पण 10 जागा ज्या आहेत यशदासाठी राखीव आहेत त्यांना जे आहे हॉस्टेल मिळणार आहे. ठीक आहे, त्यांना जे आहे हॉस्टेल मिळणार आहे. बाकीच्यांना हॉस्टेलची सुविधा देण्यात येणार नाही, अल्पसंख्याक जे आहेत ते. आता पुढे आपण बघूया की ह्याच्या काही ह्याच्यामध्ये काही त्यांनी जे आहेत माहिती जी आहे इम्पॉर्टंट सूचना दिलेल्या आहेत ते बघूया. प्रवेशित